हॅलो फ्रेंड, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. फ्रेंड, MS सेट हा एक्झाम दरवर्षीप्रमाणे यावर्षी 15 जून 2025 रोजी कंडक्ट करण्यात आला होता. या एक्झामची प्रोव्हिजनल आन्सर की, त्यालाच आपण म्हणतो चॅलेंजिंग आन्सर की, ही सेट डिपार्टमेंटने विथिन 20 डेज रिलीज केली होती. ही आन्सर की मागील एक्झामिनेशनच्या तुलनेत लवकर यावर्षी रिलीज झाली होती. याचमुळे अनेक विद्यार्थ्यांना असं वाटलं की यावर्षी आपला रिझल्ट लवकर डिक्लेअर होऊ शकतो, कारण प्रोव्हिजनल आन्सर की कम्पेअर टू लास्ट इयर लवकर त्यांनी रिलीज केली होती. पण अद्यापही MS सेट एक्झामने रिझल्ट डिक्लेअर केलेला नाहीये. याच कारणामुळं अनेक विद्यार्थी संघटना असतील, अनेक विद्यार्थी असतील, हे सेट डिपार्टमेंटकडं रिझल्ट लवकर डिक्लेअर करावा म्हणून निवेदन देत आहेत. अनेक विद्यार्थी नाराज देखील आहेत. म्हणजे रिझल्ट लवकर भेटला तर विद्यार्थ्यांना पुढचे जे पावलं असतील ते उचलता येऊ शकतात. त्या अनुषंगाने रिझल्टची वाट विद्यार्थी पाहत आहेत. पण अद्यापही युनिव्हर्सिटीने हा रिझल्ट डिक्लेअर केलेला नाहीये. तर युनिव्हर्सिटीचं आज म्हणजेच 20/8/2025 रोजी रिझल्ट संदर्भात काय म्हणणं आहे ते आज आपण समजून घेणार आहोत. काही दिवसापूर्वी युनिव्हर्सिटीने एक नोटिफिकेशन प्रोव्हाइड केलं होतं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की गव्हर्नमेंटकडं आम्ही SBC या प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात तरतूद काय करावी किंवा ती कशा पद्धतीने करावी या संदर्भात त्यांनी निवेदन मागितलेलं आहे. पण गव्हर्नमेंटचा त्या संदर्भात कुठलाही रिप्लाय न आल्यामुळे रिझल्ट त्यांनी डिक्लेअर केलेला नाहीये. पण आजच्या डेटला या संदर्भात काय स्टेटस आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर फ्रेंड, हे पहा, आज युनिव्हर्सिटीसोबत माझं जे बोलणं झालं त्यानुसार युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार SBC या प्रवर्गाला आरक्षण द्यावं की नाही हा पॉईंट अद्यापही क्लिअर झालेला नाहीये. म्हणजे गव्हर्नमेंटने या संदर्भात अद्यापही कुठलंही स्टेटमेंट युनिव्हर्सिटीला दिलेलं नाहीये. मात्र हे स्टेटमेंट कधी येईल हे आपल्याला माहित नाहीये. पण युनिव्हर्सिटीचं असं म्हणणं आहे की एक्सपेक्टेड रिझल्ट हा आम्ही ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंतच डिक्लेअर करू. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंतच रिझल्ट डिक्लेअर होईल असं युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे. एक्झॅक्ट डेट त्यांच्याकडे नाहीये. ठीक आहे, कारण युनिव्हर्सिटीने गव्हर्नमेंटला या संदर्भात जे निवेदन पाठवलेलं आहे ते खूप दिवस झालेत पाठवून. कदाचित त्यांचा रिप्लाय गव्हर्नमेंट मार्फत त्यांना येईल आणि ते ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट डिक्लेअर करतील. पण इन केस SBC या प्रवर्गाला आरक्षण लागू करावे असं जर गव्हर्नमेंटने सांगितलं तर कदाचित रिझल्टला थोडासा वेळ जास्त लागू शकतो. म्हणजे जर ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट डिक्लेअर व्हायचा असेल तर आत्ता जो रिझल्ट तयार आहे तोच त्यांना पब्लिश करावा लागेल तरच ती गोष्ट पॉसिबल आहे. म्हणजे जर त्यांनी SBC प्रवर्गाला आरक्षण दिलं नाही, ठीक आहे, गव्हर्नमेंट जर म्हणलं की आरक्षण या ठिकाणी देता येणार नाही कारण त्या ठिकाणी याचिका दाखल झालेली, तो जो निर्णय येईल तो येईल, जो असेल तो योग्य असेल. ठीक आहे, पण इन केस जर आरक्षण लागू झालं नाही तर ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट भेटून जाईल, जसं की आज युनिव्हर्सिटी असं म्हणते. पण जर गव्हर्नमेंट म्हणलं की आरक्षण लागू करावे, ठीक आहे, तशा संदर्भात काही नवीन GR जर काढला तर त्या ठिकाणी आरक्षण द्यावा लागेल. आणि आरक्षण द्यायचं म्हणलं तर वेळ त्या ठिकाणी लागणार आहे. कारण तुम्हाला या मागं देखील मी सांगितलं होतं की आरक्षण द्यायचं म्हणलं तर पुन्हा त्यांना फॉर्म एडिटिंगचा ऑप्शन द्यावा लागेल. त्या ठिकाणी जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत पण ज्यांचं SCBC आहे तर त्या विद्यार्थ्यांना ती प्रवर्गाची जी काही रिझर्वेशन पॉलिसी आहे त्यानुसार तो प्रवर्ग त्यांना निवडावा लागेल. त्यानंतर तो विंडो क्लोज येईल 3-4 दिवसामध्ये. त्यानंतर पुन्हा ते कट ऑफ असेल, पुन्हा मेरिट असेल, यांचं कॅल्क्युलेशन करतील आणि मग तो रिझल्ट डिक्लेअर होईल. आता या ठिकाणी तुम्हाला पुन्हा पॉईंट क्लिअर करतो. ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होईल असं युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे. हे कधी पॉसिबल होईल जर SBC या प्रवर्गाला आरक्षण दिलं नाही तर. पण गव्हर्नमेंट जर म्हणलं की आरक्षण द्यावं लागेल तर त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट डिक्लेअर न होता तो कदाचित सप्टेंबर महिन्याच्या 1st किंवा 2nd वीकमध्ये डिक्लेअर होऊ शकतो. म्हणजे आरक्षण देण्याचा मुद्दा हा जर पुढे त्यांनी अप्रूव्ह केला तर त्या ठिकाणी 8 ते 10 दिवस एक्स्ट्रा लागू शकतात. ठीक आहे, जास्त नाही, फक्त 8 ते 10 दिवसाचा फरक पडेल, त्यापेक्षा जास्त काही फरक पडणार नाही. कारण आरक्षण दिलं तर पुन्हा गोष्टी कॅल्क्युलेट कराव्या लागतात, पुन्हा अप्रूव्हल वगैरे त्या सर्व गोष्टी असतात. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी आरक्षण भेटतंय का नाही यावर ह्या गोष्टी डिपेंड आहेत. किंवा आरक्षणासंदर्भात गव्हर्नमेंटचा जो रिप्लाय आहे तो कधी युनिव्हर्सिटीला येतोय यावर सर्व गोष्टी डिपेंड असणार आहे. आज
8/2025 ही डेट आहे. या डेटला युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे की आम्ही ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत रिझल्ट डिक्लेअर करण्याचा प्रयत्न करत आहोत, तोपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होईल. आता ही डेट युनिव्हर्सिटीने आज सांगितलेली, पण तुम्ही पाहिलं असेल अनेक जणांनी कॉल केले असतील, युनिव्हर्सिटी या ठिकाणी फिक्स असं ओपिनियन त्यांचं देत नाही. ठीक आहे, ते डेट सतत चेंज करतात, म्हणजे त्यांचं म्हणणं जे असतं ना ते एक्झॅक्ट नसतं. आता जर तुम्ही फॉर एक्झाम्पल 26 तारखेला कॉल केला तर ते म्हणतील सप्टेंबर महिन्याच्या सेकंड वीकमध्ये, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे ना त्या म्हणण्यावर ते ठाम नसतात. मग आता त्यांचं म्हणणं आहे की ऑगस्ट महिन्या एंडिंगपर्यंत आम्ही रिझल्ट डिक्लेअर करू. यामध्ये किती खरं किती खोटं हे आपण आता सांगू शकत नाही, कारण एक्झॅक्ट आन्सर त्यांच्याकडे पण नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही प्रयत्न करत आहोत आणि गव्हर्नमेंट मार्फत आम्ही लवकरात लवकर जो काही निर्णय तो मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. ठीक आहे, पण तो निर्णय भेटला त्यानंतर तो रिझल्ट डिक्लेअर होईल. तुम्ही पाहिलं असेल अनेक न्यूजपेपरला देखील या संदर्भात जे न्यूज आहे ती न्यूज आलेली आहे. अनेक ठिकाणी याबद्दल त्यांनी क्लिअर कट गोष्टी मांडलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला फक्त एक क्लिअर पॉईंट करेल, यामध्ये युनिव्हर्सिटीचा असा कुठलाही रोल नाही आहे. ठीक आहे, आरक्षणाचा जो मुद्दा असतो ना तो गव्हर्नमेंटचा असतो, आणि या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल त्यांचा हा मुद्दा आहे. तो मुद्दा क्लिअर झाल्यानंतर युनिव्हर्सिटी त्यानुसार ऍक्ट करेल, ऍक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचा आउटपुट भेटेल. हा मुद्दा युनिव्हर्सिटीकडं नाही आहे. रिपीट करेल, रिझर्वेशन पॉलिसी ही युनिव्हर्सिटी ठरवत नाही, हे गव्हर्नमेंट ठरवतं. ठीक आहे, युनिव्हर्सिटीकडून रिझल्ट आत्ता पण तयार आहे, रिझल्ट पूर्णपणे प्रिपेअर केलेला आहे, पण आरक्षणाच्या मुद्द्यामुळे तो आणखी स्टॉप केलेला आहे. मग तो मुद्दा क्लिअर झाला तर रिझल्ट आपला डिक्लेअर होईल. ठीक आहे, तर आय होप अपडेट आहे ते कळालं असेल. अनेक विद्यार्थी डिमांड करत होते की सर रिझल्ट बाबतीत लेटेस्ट अपडेट काय असेल ते आम्हाला कळवा, म्हणून या ठिकाणी तुम्हाला एका लेसन मार्फत या सर्व गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. ठीक आहे, सो डोंट वरी, रिझल्ट ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत कदाचित येईल युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार. नाही आला, रिझर्वेशनची पॉलिसी चेंज काय झाली तर सप्टेंबर महिन्याच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये येऊ शकतो, डिपेंड अपॉन रिझर्वेशन पॉलिसी. ठीक आहे, आणि बाकी जर तुम्ही हिस्ट्री पाहिली तर युनिव्हर्सिटी दरवर्षी जवळपास 100 दिवस रिझल्ट डिक्लेअर करण्यासाठी लावतेच. मग ते कारणं वेगवेगळे असतात. यावर्षी पण रिझर्वेशनचं कारण आहे. अशी वेगवेगळी कारणं दरवर्षी आपल्याला पाहायला भेटतात आणि 100 दिवस रिझल्ट डिक्लेअर होण्यासाठी त्या ठिकाणी लागतात. मग यावर्षी कदाचित 80-90 दिवस लागू शकतात. आज आपण डेटला पाहिलं तर आज जवळपास 65 दिवस झालेत एक्झामून. ठीक आहे, म्हणजे खूप ड्युरेशन झालेलं आहे, रिझल्ट लवकर डिक्लेअर होईलच. आणि या ठिकाणी अनेक विद्यार्थी असं देखील म्हणतात की नेट एक्झाम होऊन गेला. ठीक आहे, म्हणजे सेट एक्झाम आधी झाला त्यानंतर नेट झाला, नेट एक्झाम नंतर होऊन देखील त्याचा रिझल्ट डिक्लेअर झाला. तर या ठिकाणी एक पॉईंट समजून घ्या, नेट एक्झाम हा ऑनलाईन आहे. ऑनलाईन एक्झाम असल्यामुळं आणि त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचा कंट्रोल असल्यामुळे रिझल्ट लवकर डिक्लेअर होतो. ठीक आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन एक्झाम यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ऑनलाईन एक्झाममध्ये वर्किंग खूप कमी असतं आणि ऑफलाईन एक्झाम म्हणलं ना तर वर्किंग कदाचित जास्त असतं. या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट प्लस सेंट्रल गव्हर्नमेंट दोन्ही गोष्टी फॉलो कराव्या लागतात. ज्यावेळेस स्टेटचा एक्झाम असतो ना स्टेट लेवलचा, त्यावेळेस त्या ठिकाणी सेंट्रलची पण बॉडी असती आणि स्टेट लेवलची पण बॉडी असती. ह्या दोघांच्या पण गोष्टी फॉलो करून रिझल्ट डिक्लेअर करावा लागतो. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो नॅशनल लेवलचा एक्झाम आहे त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचं कंट्रोल असतं. ठीक आहे, आणि मेन रिझन नेटचा रिझल्ट लवकर डिक्लेअर होतो त्याचं हे की त्या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम असतो. ऑनलाईन एक्झाम असल्यामुळं सॉफ्टवेअर त्या ठिकाणी यूज केल्यामुळं सर्व गोष्टी ॲटोमॅटिकली ऑन द डेट कॅल्क्युलेट होतात. ठीक आहे, आता इन केस जर सेट एक्झाम हा देखील ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट झाला तर त्याचा देखील रिझल्ट हा 30 दिवसांच्या आतच ते डिक्लेअर करू शकतील. कारण त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने रिझल्ट डिक्लेअर करणं हे इझी असतं. म्हणजे एक्झाम जर ऑनलाईन पद्धतीने झाला ना तर सॉफ्टवेअर ॲटोमॅटिकली सर्व गोष्टी करतात. म्हणून या ठिकाणी नेट आणि सेटचं कम्पॅरिझन थोडंसं करणं योग्य नाही आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन यामध्ये खूप मोठा फरक असतो. इन फ्युचर सेट एक्झाम देखील ऑनलाईन पद्धतीने होणारच आहे याची 100% गॅरंटी, कारण त्यांनी तसं ऑफिशियल नोटिफिकेशन देखील प्रोव्हाइड केलं होतं. ठीक आहे, मग सेट एक्झाम देखील ऑनलाईन पद्धतीने होईल. त्यावेळेस हा एक्झाम देखील दर 6 महिन्याला कंडक्ट होणार आहे, म्हणजे वर्षातून 2दा होणार. जसा नेट होतो तसा सेट वर्षातून 2दा होत जाणार आहे. ठीक आहे, तो कधीपासून होईल त्याचा अपडेट ते लवकर कळवतीलच. बाकी जर तुम्ही नेक्स्ट MS सेट किंवा NTUGC नेटचं किंवा कुठल्याही युनिव्हर्सिटीच्या पेट एंट्रन्सचं प्रिपरेशन करत असाल तर या तीनही एक्झामला कव्हर करून देणारा पेपर फर्स्टसाठी आपण डिटेल कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. पेट एंट्रन्सचा देखील पूर्णपणे सिलेबस त्याच कोर्समध्ये कव्हर करून दिला जातो. तुम्हाला कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे
9011362082 या नंबरवर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती प्रोव्हाइड केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. तर इन्फॉर्मेशनसाठी यावर मेसेज नक्की करा. तर फ्रेंड, आजचे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.